तर श्रावण महिन्यात प्रत्येकाच्याच घरी सत्यनारायणची पूजा असते। तर आज आपण पाहूयात योग्य प्रमाणात सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद कसा बनवायचा। तर प्रसादाचा शिरा हा समप्रमाणात साहित्य घेऊन बनवला जातो। तर त्यासाठी मी इथं 1 वाटी रवा, 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी आणि 1 केळ आणि थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे। तर इथं आता मी कढईमध्ये 1 वाटी तूप घालून घेतलेलं आहे। तर हे मी देशी गाईचं तूप घेतलेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये 1 वाटी रवा घालून घेऊयात। रवा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपला शिरा छान फुलला जातो। तर रवा भाजतानाच तुम्ही काही ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता, हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी देखील चालेल। तर इथं आता आपला रवा भाजत आलेला आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी दूध घालून घ्यायचंय। तर हे दूध मी गरम करून थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे। तर इथं आता मी 1 वाटी पाणी कोमट करून घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध हे दोन्ही एकत्र कोमट करून देखील घालू शकता। तर इथं आता आपल्याला रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत। तर इथं आता आपल्याला एक संपूर्ण केळ याच्यामध्ये घालून घ्यायचंय। मी नेहमीच या स्टेपला केळ घालते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रवा भाजताय तेव्हा रव्यामध्ये देखील घालू शकता। तर इथं आता आपल्याला हे संपूर्ण केळ रव्यामध्ये स्मॅश करून घ्यायचं आहे। तर प्रसादाचा शिरा बनवताना नाही तर तुम्ही रेग्युलर शिरा बनवताना देखील केळ घालून बघा, शिरा एकदम छान लागतो आणि मुले देखील आवडीने खातात। तर या स्टेपला आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। तर काही जण दुधामध्ये साखर विरघळून ते घालून घेतात, पण त्यामुळे काय होतं की रवा जास्त फुलला जात नाही। तर तुम्ही असं दूध आणि पाणी घालून आधी रवा छान फुलवून घेतलात ना, तर आपला शिरा एकदम छान उमलला जातो। तसेच इथं मी साखर घालताना थोडीशी वेलची पूड देखील घालून घेतलेली आहे। वेलची पूड शेवटी घातल्यामुळे आपल्या शिऱ्याला छान असा फ्लेवर येतो। तर इथं आता आपल्याला सर्व साहित्य घालून घेतल्यानंतर याची 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। तर इथं आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत। तर तुम्ही पाहू शकता आपला शिरा छान असा फुलला गेलेला आहे। तर इथं आता आपण हा पुन्हा 5 मिनिटं परतून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपल्या सत्यनारायण पूजेच्या प्रसादाचा शिरा इथं आपला तयार झालेला आहे। तर या श्रावण महिन्यात तुम्ही देखील या पद्धतीने नक्की शिरा बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।